मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. आणि काही दिवसांमध्ये काही मिलियन्स मध्ये त्यांनी सबस्क्रायबर कसे आणले आणि त्यांचा काय प्लॅन आहे याच्याविषयी खूप सारी चर्चा चालू आहे. पण आपण आहोत एक इन्व्हेस्टर आणि ट्रेडर. तुम्हाला माहिती आहे का, या शेअर मार्केटमध्ये पण काही लोक असे असतात की जे अगदी ह्या कॉकरोच सारखेच असतात आणि आपण त्याला म्हणतो की हे कॉकरोच ट्रेडिंग करतायत का. कारण मार्केट कितीही पडो, लॉस किती होऊ द्या, ब्रोकर कितीही ब्रोकरेज का हो, हे लोक पुन्हा दुसऱ्या दिवशी छाती ठोकून पुढे तयार असतात. आणि आज आपण जाणून घेणार आहोत ऍक्च्युली हे कॉकरोच ट्रेडर म्हणजे कोण आहेत नक्की, आणि कॉकरोच ट्रेडिंग असतं तरी काय, आणि तुम्ही नकळत त्यात येत तर नाही ना. त्यामुळे सगळा व्हिडिओ बघा, असं काहीतरी इंटरेस्टिंग सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आजच्या ह्या कॉकरोच ट्रेडिंगच्या एका स्पेशल आणि थोड्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पहिली ओळख, आता हा कॉकरोच ट्रेडर ऍक्च्युली ओळखायचं कसं याच्यामध्ये. ओके, बुल्स आणि बियर्स हे तर आपण सगळं ऐकतो याच्यामध्ये, पण कॉकरोच ट्रेडर म्हणजे असा ट्रेडर जो प्रत्येक पडणाऱ्या स्टॉक मध्ये म्हणतो की अरे ही तर अपॉर्च्युनिटीच आहे, जो स्टॉप लॉस अजिबात ठेवत नाही, कारण मार्केट परत वर येईल ह्याच्यावर त्याचा खूप सारा मोठा कॉन्फिडन्स असतो, जो 10 वेळा लॉस करूनही 11व्या दिवशी म्हणतो आज तर मला जॅकपॉट लागू शकतो. आणि सगळ्यात भारी, पोर्टफोलिओ 80% मायनस असताना पण म्हणतो अरे मी तर एक फुल टाइम ट्रेडर आहे याच्यामध्ये. आता नॉर्मली हे कॉन्सेप्ट जर तुम्ही बघितलं, तुम्हाला आठवलं अरे माझ्या आसपास तर असे कित्येक कॉकरोच फिरत असतात. पण हे लोक सर्वाइव्ह कुठं करतात माहिती तुम्हाला? बुल मार्केट असू द्या उभे आहेत, बियर तिथे पण उभे असतील, साइडवेज मार्केट असेल तरीही हे कॉकरोच ट्रेडर त्याच्यामध्ये उभेच असतात. मग आता विचार करा, हे जर सगळं बघितलं तर हे जे काही कॉकरोच ट्रेडर आहेत ना, ह्यांच्या काही महत्वाच्या 5 खासियत पण आहेत. लक्ष देऊन ऐका की चुकून एखादी खासियत आपल्यात तर नसावी. पहिली गोष्ट म्हणजे ॲव्हरेजिंग किंग. स्टॉकवर एखादा स्टॉक 100 ला घेतला, काय करतील, 90 ला आला करून टाक ॲव्हरेज, 80 झाला डबल ॲव्हरेज, 50 झाला अरे मी तर लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. दुसरी गोष्ट ती म्हणजे न्यूज चॅनल वॉरियर. असे कित्येक जण असतात, अमुक अमुक एखादा फेमस न्यूज चॅनलवर न्यूज आली रे आली, ट्विटरवर न्यूज आली रे आली की लगेच बाय करून टाक. आणि काय करतील, एखादं रमर न्यूज आली लगेच सेल करून टाक. म्हणजे ह्या न्यूजवर ट्रेड करत असतील. म्हणजे स्वतःचं अनालिसिस भाऊ टेलिग्रामवर कॉल आली होती असं म्हणतील आणि पुन्हा हात झटकतील, पण चूक स्वतःवर नाहीत घेणार. तिसरं यांच्यामध्ये खासियत असते ते म्हणजे रिव्हेंज ट्रेडर. सकाळी 5000 लॉस झाला, मग म्हणतो आज मार्केटला दाखवतोच की मी कोण आहे याच्यामध्ये, आणि जेव्हा संध्याकाळी 25,000 मायनस होतात तेव्हा मग शांत बसतो याच्यामध्ये. आता हे जर सगळं बघितलं, यांच्या खासियत आपण याच्या बघितल्या, पण खरं सांगायचं झालं ना मित्रांनो, तर मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल तर कॉकरोच नाहीये, आपणाला एक प्रोफेशनल ट्रेडर बनायला पाहिजे. कारण कित्येक ठिकाणी आपण बघतो की एखाद्या कंपनीची एक निगेटिव्ह न्यूज आली तर कॉकरोच कधी एकटा फिरतो का हो? नाही फिरत. एका कॉकरोच माग 5-50 छोटे मोठे तरी कॉकरोच इथे तिथे दडून बसले असतात. तशी एखादी जर निगेटिव्ह न्यूज आली तर कित्येक कंपन्यांमधून अशा न्यूज पण येतात आणि याला काही लोक स्मार्टली टॅकल करून त्याच्यामधून बाहेर पडायचा पण मार्ग निवडतात. पण तुम्हाला जर एक प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल इन्स्टेड त्या कॉकरोच ट्रेडरपेक्षा, तर महत्वाची गोष्ट म्हणजे रिस्क मॅनेजमेंट करा. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर पोझिशनल सायझिंग करा. स्टॉप लॉस कंपल्सरी वापरा. ट्रेड करताय डिसिप्लिन फॉलो करा. आणि 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स. लक्षात ठेवा, पेशन्स इज किंग, जो तुम्हाला लॉंग टर्म मध्ये टिकवणार आहे. पण नको तिथे पेशन्स दाखवू नका. आणि हेच खरं सिक्रेट आहे की, कारण मार्केटमध्ये पैसे कमवणं अजिबात कठीण नाहीये, पण पैसा टिकवणं हे खूप सारं कठीण आहे. आणि हेच आपल्याला शिकायचंय. तर आता मला सांगा बरं की तुमच्या ग्रुपमध्ये असा कोणता कॉकरोच ट्रेडर आहे का? त्याचं नाव खाली कमेंट करायला सांगा, विसरू नका. आणि प्रामाणिकपणे सांगा की याच्यातला कुठला प्रकार तुमच्यामध्ये आहे, आणि असेल तर आजच बाहेर काढून टाका, कारण आपल्याला एक चांगलं प्रोफेशनल ट्रेडर बनायचं आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक ठोका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच मजेदार पण नॉलेजेबल जो काही शेअर मार्केटचा कॉन्टेंट आहे, हा जर तुम्हालाही घ्यायचा असेल, शिकायचा असेल, तर पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.